नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. मस्साजोग या ठिकाणी आज अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन 77 दिवस उलटले तरी देखील अजूनही या प्रकरणातील एक मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. आता या प्रकरणात नेमका तपास कुठपर्यंत आलाय आणि त्याची गती किती आहे हे एका बाजूनी कळत नाहीये, तर दुसरी बाजू म्हणजे या तपासात अनेक त्रुटी आहेत असं मस्साजोगकरांचं म्हणणं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून 7 मागण्यांच्या माध्यमातून मस्साजोगकरांनी आणि संतोष देशमुख कुटुंबियानं आता अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. 2 दिवसांमध्ये जर त्यांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या नाहीत तर त्यानंतर ते जलत्याग सुद्धा करणार आहेत, म्हणजे पाणी देखील पिणार नाहीयेत. म्हणजे एकीकडे मस्साजोग ग्रामस्थांनी आता आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे, दुसरीकडे तपास यंत्रणेला अजूनही कृष्णा आंधळे सापडत नाहीये, तर तिसरीकडे याच तपासाचा एक भाग असलेले बीड पोलीस ठाण्याचे एक हवालदार भागवत शेलार यांनी काल एक भावुक पोस्ट त्यांच्या फेसबुकवर पोस्ट केली आणि ती सगळीकडे व्हायरल झाली. आणि त्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक सवाल देखील उपस्थित केले. यामध्ये भागवत शेलार यांचं असं म्हणणं आहे की आम्ही इतकं इमानदारीने आणि प्रामाणिक काम करून देखील आमची बदनामी होतीये, त्याचा नाहक त्रास होतो, पण हे आम्ही कुणाला सांगणार? गेली 75 दिवस आम्ही रात्रंदिवस ना काट्या कुठे बघत आहे, ना आणखी नदी नाले काय कुठं जाईल तिथे उसात शेतात सगळीकडे जाऊन आम्ही कृष्णा आंधळेचा शोध घेतोय, तरी देखील आम्हाला पॉइंट आउट केलं जात आहे. घरी गेल्यानंतर बायको मुलं विचारतायत की तुम्ही काहीही केलेलं नाही तरी देखील तुमचं टीव्हीवर नाव काय येत आहे. आमचा संबंध वाल्मिक कराड आणि सुरेश धस यांच्याशी जोडला जातोय. आणि या सगळ्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना तर त्यांनी थेट सवाल केलेला आहे की अर्धवट माहिती घेऊन तुम्ही आम्हाला मानसिक त्रास देऊ नका, ही विनंती. आता एवढं सगळं भागवत शेलार यांनी त्यांच्या या फेसबुक पोस्ट मधून मांडलं. चला हे मान्य करतो की भागवत शेलार यांच्या या फेसबुक पोस्ट मध्ये जे काही लिहिलेलं आहे ते एक वेळ मान्य आहे. पण मला आता भागवत शेलारांनाच प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत ज्या बीड मध्ये गेली इतके वर्ष वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगची दहशत सुरू होती आणि या वाल्मिक कराडच्या टाचेखाली बीड पोलीस आणि प्रशासन होतं, तेव्हा तुमच्याकडून असा आवाज का उठवला गेला नाही? बर, आता या प्रकरणात तुम्ही प्रामाणिकपणे काम करताय, इमानदारीनं काम करताय, हे मान्य आहे. पण अंजली दमानिया असो, विरोधक असो किंवा इतर संपूर्ण महाराष्ट्रातले सगळेच जे संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून झगडतायत, भांडतायत, त्यांचा काही केवळ तुमच्या एकट्यावर रोख नाहीये, तर हाताची पाची बोटं सारखी नाहीयेत ना. त्या बीड पोलीस प्रशासनात किंवा बीड पोलीस खात्यात, बीड पोलीस दलात असे बरेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत ज्यांनी संतोष देशमुख प्रकरणात तपास कामात कुचराई केलेली आहे. आपला पोलीस धर्म पाळलेला नाहीये आणि तो त्यांनी धर्म न पाळल्यानं संतोष देशमुख यांची हकनाक हत्या झाली आहे. म्हणूनच मी माझ्या लाईव्हचा विषयच घेतलेला आहे, तेव्हा कुठं गेला होता तुमचा पोलीस धर्म? भागवत शेलार यावर उत्तर द्या. कारण प्रश्न आता हाच आहे की आतापर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणात 6 डिसेंबर पासून ते अगदी आत्ता आज अखेर 77 दिवसांमध्ये पोलीस तपासात किती लूपहोल्स राहिले, किती चुका राहिल्या, त्यामध्ये किती त्रुटी राहिल्या, या जर दाखवायला गेलो ना
तर मात्र तुम्हालाच आम्ही सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणून आमचा धर्म पाळतो याबाबत शंका येईल. भागवत शेलार जे आता बीड पोलीस ठाण्यामध्ये पोलीस हवालदार म्हणून काम करतात आणि या भागवत शेलारांनी जी पोस्ट केली त्या पोस्टच्या माध्यमातून त्यांचं असं म्हणणं आहे की मी प्रामाणिकपणे काम करतोय. मान्य आहे, तुम्ही प्रामाणिकपणे काम करता, पण तुमच्या आजूबाजूला तुमच्या वरती खालती जे कोण अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा अप्रामाणिकपणा संतोष देशमुखांना किती नडलाय याचा विचार केलाय का? तुम्हाला आठवत असेल म्हणजे मी महाभारतातलं एक उदाहरण देणार आहे आणि या उदाहरणाच्या माध्यमातून मी या सगळ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहे. भागवत शेलार साहेब, तुम्ही ही पोस्ट ऐकत असाल किंवा आत्ताचा लाईव्ह पाहत असाल तर नक्की पहा. व्यक्ती म्हणून तुम्हाला आम्ही दोष देत नाहीये. आम्ही एक पोलीस अधिकारी, पोलीस तपासातला प्रमुख म्हणून आम्ही तुमच्याकडे अंगुली निर्देश करतोय. आता मुळात भागवत साहेब, मुळातच तुमचं घराणं किंवा तुमचं कुटुंब हे वारकरी संप्रदायातलं आहे. काय बरोबर आहे ना? म्हणजे माझ्या माहितीनुसार तुम्ही वारकरी संप्रदायातले आहात आणि याचाच अर्थ तुम्ही भागवत धर्म पाळणारे आहात, बरोबर? आता धर्म कुणी पाळला आणि कुणी नाही पाळला या संदर्भातली माहिती देणारा किंवा त्यावर भाष्य करणारा महाभारतातला एक प्रसंग आहे. तो प्रसंग होता कुरुक्षेत्रात जेव्हा युद्ध सुरू होतं कौरव पांडवांमध्ये, तेव्हा कर्ण आणि अर्जुन यांच्यातल्या युद्धाचा हा प्रसंग आहे. त्यावेळी काय झालं होतं? कर्णाच्या रथाचं चाक हे जमिनीत रुतलं होतं आणि त्याच वेळी अर्जुनानं त्याच्या धनुष्यावर, ज्याला गांडीव धनुष्य म्हणून त्याचं विशेष विश्लेषण करण्यात येतं, त्याच्यावर त्यांनी बाण लावला होता आणि कर्णाच्या दिशेनं नेम धरला होता. त्याच वेळी कर्ण त्याला म्हणाला होता, हे अर्जुना, मी निशस्त्र आहे, माझ्या जमिनीचं चाक जे आहे ते रथात रुतलेलं आहे, त्यामुळे तू माझ्यावर शस्त्र चालवू शकत नाहीस असं त्यावेळी त्यानं अर्जुनाला म्हटलं. आणि नुसतं म्हटलं नाही तर त्यावर तू तुझा धर्म पाळ असं वाक्य देखील म्हटलं. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन संभ्रमात पडला. आता काय करू? माझा धर्मपाळ म्हणून मला सांगितलं गेलंय. पण त्याच वेळी तिथे श्रीकृष्ण उपस्थित होते. श्रीकृष्णानं या सगळ्या प्रसंगात कर्णाशी जो संवाद साधलाय तो कवी मोरोपंतांची आर्या यामध्ये रथचक्र उद्धरू दे या शीर्षकाखाली सुरेख वर्णन करण्यात आलंय. आणि त्यातल्या 2-3 आर्याच मी फक्त तुमच्यापर्यंत सांगणार आणि मी माझ्या चटकन विषयाला सुरुवात करणार आहे की धर्म काय असतो, तो कसा पाळला जातो, कुणी पाळला नाही आणि कुणी पाळला म्हणून. तेव्हा श्रीकृष्ण कर्णाला म्हणाला, हे कर्णा किंवा हे राधेय, त्याला राधा सुता असं श्रीकृष्णाने म्हटलं होतं, हे राधा सुता, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? आणि हाच प्रश्न मला संपूर्ण बीड पोलीस प्रशासनाला विचारायचा आहे, केवळ भागवत शेलारांना नव्हे. तेव्हा कुठे गेला होता तुमचा पोलीस धर्म? जेव्हा तू म्हणजे कर्ण, दुर्योधन, दुःशासन आणि शकुनी एकत्र आलात तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म? जेव्हा पांचाली अर्थात द्रौपदीला भर सभेत नेलं होतं, तिचा अपमान केला होता, तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म? एका सतीचं वस्त्र फेडून तिला निर्वस्त्र केलं जात होतं, तेव्हा कुठं गेला होता राधा सुता तुझा धर्म? लाक्षागृह जाळून जेव्हा वारणावत गावी पांडवांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा कुठं गेला होता राधा सुता तुझा धर्म? आणि अभिमन्यू हा बालक होता, त्याला युद्धात अनेक जणांनी मिळून मारलं, त्यांना तू थोपवण्याचा प्रयत्न करणं तर दूरच, तू स्वतः देखील त्या हत्येत भाग घेतलास, तेव्हा कुठं गेला होता राधा सुता तुझा धर्म? आता याच प्रसंगावरून माझ्या विषयाला मला मांडायचंय.
भागवत साहेब आता तुम्हीच सांगा, सरपंच संतोष देशमुख प्रकरणात सदरक्षणाय खलनिग्रहणाय हा पोलीस धर्म तुमच्या पोलीस खात्यानं खरंच पाळलाय का हो? या प्रकरणात पोलीस कुठं कुठं चुकले, पोलिसांनी कुठं कुठं आपला पोलीस धर्म पायदळी तुडवला ना, हे जरा ऐकाच. आणि ते तुम्हाला ऐकावंच लागेल, कारण 77 दिवस झाले अजूनही या प्रकरणामध्ये काहीतरी गोलमाल डोलमाल दिसतोय. आता पहिला प्रसंग, 6 डिसेंबर मस्साजोग अवादा कंपनी, त्या ठिकाणी झालेली मारहाण आणि शिवीगाळ. आता आठवा, 28 म्हणजे त्या 6 डिसेंबरला काय घडलं होतं? 6 डिसेंबरला अशोक सोनावणे वॉचमन, या वॉचमनला सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, ही जी सगळी गँग होती, या वाल्मिक करारची चेले चपाटे, हे सगळे तिथं आले. गेट मधून आत करण्याचा प्रवेश केला, अशोक सोनावणेंनी अडवलं, मग गेटवर लाथा मारल्या. सोनावणेंनी सांगितलं की आतल्या साहेबांना कॉल करा आणि मग मी तुम्हाला आत सोडतो, पण तुम्ही ऐकलं नाहीत. तुम्ही त्याला मारहाण करायला सुरुवात केली, त्याच्यासोबत असलेल्या 1-2 जणांना मारहाण केलीत. मग आतून एक सुपरवायझर आले, त्यांना देखील तुम्ही मारहाण शिवीगाळ केलीत. आणि एवढं सगळं केल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा संतोष देशमुखांना हे कळालं की या ठिकाणी मारहाण आपल्याच गावातील वॉचमनला केली जाते, तेव्हा त्यांनी त्यांचा धर्म पाळला. तो धर्म होता मैत्रीचा. वसुधैव कुटुंबकम जी शिकवण आपल्याला भारतातल्याच भूमीनं दिलेली आहे, ती धर्म पाळण्याची भूमिका संतोष देशमुखांनी निभावली होती. त्यावेळी संतोष देशमुखांनी तो कोणत्या जातीचा आणि कोणत्या धर्माचा विचार केला नाही. ते तात्काळ त्या ठिकाणी काही ग्रामस्थांसह हजर झाले. मग या वाल्मिक करारच्या चेले चपाट्यांमध्ये आणि बाकीचे संतोष देशमुखांसोबत आलेल्या ग्रामस्थांमध्ये धरपकड झाली, मारामारी झाली, बाचाबाची झाली. काय झालं ते, त्यावेळी धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांचे बंधू देखील त्या ठिकाणी आले. मग सगळ्या आरोपींना बसवण्यात आलं त्या ठिकाणी. आणि तोपर्यंत धनंजय देशमुखांनी पोलीस ठाण्यात असलेल्या शिंदे यांना बोलावलं. मग शिंदे देखील गाडी घेऊन आले. मग आरोपींना तुम्ही गाडीत बसावलं. मग तुम्ही सगळे केज पोलीस ठाण्यात गेलात. काय केलं तो त्या दिवशी तुम्ही? अहो, त्या अशोक सोनावणे या वॉचमनची अॅट्रॉसिटीची तक्रार देखील पोलिसांनी नोंदवली नाही. कुठे गेला त्यावेळी पोलीस नावाचा धर्म? कुठे गेला? दुपारी 1 वाजता अशोक सोनावणे तक्रार नोंदवायला केज पोलीस ठाण्यात आले होते. 1 वाजता. 1 वाजल्यापासून रात्री 10:30 पर्यंत ती व्यक्ती हातापाया पडत होती तर तुमच्या पोलिसांच्या, माझी तक्रार घ्या म्हणून. पण तक्रार घेतली गेली का हो? नाही घेतली गेली. शेवटी कंपनीच्याच माणसांची तक्रार घेतली गेली आणि या आरोपींवर काहीतरी एक सटर फटर चॅप्टर केस, नॉन कॉग्निझेबल केस दाखल केली आणि टेबल जामीन पोलिसांनी मिळवून दिला आणि हे सगळे आरोपी फरार झाले. आणि 9 तारखेला काय घडलं हे मी तुम्हाला सांगायला नको. 9 तारखेला याच आरोपींनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली. कुठे गेला होता तुमचा धर्म त्यावेळी? एखादा तक्रारदार, एखादा फिर्यादी तुमच्याकडे त्याला मारहाण झाली, शिवीगाळ झालीये हे सांगायला येतो आणि तुम्ही काय केलं? 8 ते 9 तास त्याला पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवलं. हातापाया पडत असताना त्याची मागणी मान्य नाही केली, त्याची तक्रार देखील दाखल करून घेतली नाहीत. शेवटी ती तक्रार तुम्ही 12 तारखेला म्हणजे 12 डिसेंबरला दाखल करून घेतलीत. का? तर त्यावेळी तुमच्यावर राजकीय दबाव आला म्हणून. कारण त्याच्या आधी 2 दिवस संतोष देशमुखांची हत्या झाली होती, त्यामुळे तुम्हाला तो गुन्हा दाखल करून घेणं महत्वाचं वाटलं. आता सांगा, 6 डिसेंबरला कुठं गेला होता तुमचा पोलीस धर्म? आता घटना क्रमांक 2, 9 डिसेंबरला काय झालं होतं? अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या. 9 डिसेंबरला दुपारी 3:20 म्हणजे 3:15च्या दरम्यान, 3:28ला
संतोष देशमुख यांचं डोणगाव टोल नाका अजून तिथे झालेलं नाहीये, पण त्या एरियातून त्यांचं अपहरण करण्यात आलं. स्कॉर्पिओ 3333 सुदर्शन गुलेची गाडी, आणि तिथून त्यांना केज पोलीस स्टेशनच्या 5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये घुमवण्यात आलं आणि हाल हाल करून मारण्यात आलं. हे कळता क्षणी त्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू आणि मस्साजोगचे ग्रामस्थ केज पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी एकच तगादा लावला की फिर्याद नोंदवून घ्या, फिर्याद नोंदवून घ्या. पण फिर्याद नोंदवून घेण्यात आली नाही. अॅट्रॉसिटीची तर नव्हतीच. अहो, प्रत्यक्षात अपहरण झालं असं सांगतायत सगळे ग्रामस्थ. स्वतः संतोष देशमुखांचे भाऊ सांगतायत. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जे शिवराज देशमुख संतोष देशमुखांच्या गाडीत होते ते सांगतायत. पण तरी देखील तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. शेवटी घुमवण्यात आलं. याच दरम्यान विष्णू चाटे जो हे सगळं संगनमताने या सगळ्या चेल्यात सपाट्यांकडून जो घडवून आणत होता कट रचून, त्या विष्णू चाटेला यांनीच संतोष देशमुखांच्या बंधूंनी म्हणजेच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी फोन केला. 1-2 नाही, 35 कॉल केले. माझा भाऊ कुठं आहे तुम्हाला पक्क माहिती आहे? कारण की का कळलं असं धनंजय देशमुखांना माहितीये तुम्हाला? 6 डिसेंबरला याच आरोपींना ज्यानं जामीन मिळून दिला, टेबल जामीन, बालाजी तांदळे, त्याला तात्काळ पोलीस स्टेशन मध्ये जामीन देण्यासाठी कुणी पाठवलं होतं? विष्णू चाटे यांनी, असं धनंजय देशमुखांनी सांगितलं होतं. आणि हे धनंजय देशमुखांना माहित होतं ही माणसं सगळी त्या विष्णू चाटेची आहेत, म्हणजे हे कटकारस्थान विष्णू चाटेचं आहे. त्यांनी विष्णू चाटेला फोन करायला सुरुवात केली. 1, 2, 3, 4, 5, अहो किती, अक्षरशः 35 कॉल केले. विष्णू चाटेचं एकच उत्तर होतं. काय उत्तर माहितीये तुम्हाला? उत्तर एकच, एक 10 मिनिटात माणूस सोडतो, 15 मिनिटात माणूस तुमच्या घरी येईल. या दरम्यान त्यांची आई संतोष देशमुखांची वाट पाहत बसली होती आपल्या घरी. माझं लेकरू उपवास आहे त्याचा, सोमवार होता, जेवायला येईल घरी उपवास सोडायला. गवारीची भाजी केली ती हो तिने, वरण भात. तिकडे आई विचारते मुलाला, म्हणजे धनंजय देशमुखांना, कधी येणार दादा म्हणून. आणि धनंजय देशमुख विचारतोय आईला, दादा घरी आला का? याच्यात तुम्ही गुरफटून ठेवलं. त्याच वेळी धनंजय देशमुखांनी विश्वास कुणावर ठेवला? तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांवर. PI प्रशांत महाजन, आणखी बाकीची गँग होती तिथे. या सगळ्यांनी देखील काय केलं? PI प्रशांत महाजन यांनी काय केलं? PI प्रशांत महाजन यांनी धनंजय देशमुखांना खेळवत ठेवलं. काळजी करू नका, विष्णू चाटेंचा आणि माझाही संपर्क होतोय, काळजी करू नका, येतील घरी येतील. तिथे एक दुसरा पोलीस अधिकारी आहे, काहीतरी बिकट काहीतरी नाव आहे त्याचं. काय नाही, होईन, जाऊ दे, व्यवस्थित होईल सगळं, काळजी करू नका, अशी त्याला, म्हणजे धनंजय देशमुखांनाच ते म्हणत होते. त्याच वेळी तिथे ऍडिशनल SP तिडके यांचं पण नाव घेतलंय धनंजय देशमुखांनी. त्यांना त्या स्वतः धनंजय देशमुख म्हणाले, माझ्या समोर तुम्ही विष्णू चाटेंना फोन करा, हो माझा भाऊ कुठं आहे, मला फक्त माहिती मिळू द्या, मला विचारायचंय माझा भाऊ कुठं आहे. आमचा जीव लागणं झालाय की माझा भाऊ कुठं गेलाय, कसं कळेल मला, माझी आई तिकडे वाट पाहते घरी, माझा भाऊ कुठे सांगा हो. बघा, विचारलं ना विष्णू चाटेला. अहो काय परिस्थिती असते भावावर. त्या काय झालं, फोन केला? अहो त्या तिडकेने फोनच केला नाही. याच तिडके मॅडम धनंजय देशमुखांना परत कधी दिसल्या माहितीये? 36 दिवसांनी, जेव्हा हेच धनंजय देशमुख मस्साजोगच्या टाकीवर चढून आंदोलन करायला उभे राहिले. आता विष्णू चाटेचा कॉल चालू आहे. प्रशांत महाजन जो PI तिथले होते त्यावेळेचे, ते म्हणतायत काळजी करू नका, माझा कॉन्टॅक्ट आहे विष्णू चाटेशी. त्यामुळे धनंजय देशमुखांनी विश्वास ठेवला हो पोलिसांवर. पण कसा पोलिसांनीच विश्वासघात केला ना, त्याचं हे उत्तर आहे. त्याच पोलीस ठाण्यात राजेश पाटील नावाचा एक PSI आहे, जो आता निलंबित आहे. पण धनंजय देशमुखांशी त्याची चांगली मैत्री होती. याच राजेश पाटलानं जेव्हा रूम घेतली होती राहण्यासाठी, तेव्हा त्या रूम मधला सगळा पसारा आवरून देण्यात धनंजय देशमुख, त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीय यांनी मदत केली होती. हे राजेश पाटील विसरला आणि त्यानं मित्राचाच घात केला. आता त्यावेळी फोन झाला नाही, धनंजय देशमुखांची तगमग सुरू होती.
आता त्यांच्यासोबत काही ग्रामस्थ देखील होते, ते तरी कसे थांबणार? काहीतरी करूयात म्हणून पोलिसांना विचारला, फक्त बघा लोकेशन कुठं आहे त्या गाडीचं, आम्ही शोध घेतो म्हणून. त्यावेळी राजेश पाटलानं या खरं लोकेशन दाखवायच्या ऐवजी चुकीचं लोकेशन दाखवलं, चुकीची दिशा दाखवली. म्हणजे ग्रामस्थ शोधायला गेले संतोष देशमुखांना एकीकडे आणि संतोष देशमुखांना आरोपी घेऊन गेले भलतीकडेच. कसे सापडणार हो? म्हणजे तुम्हाला जायचंय सातारला आणि तुम्ही चाललाय कुठे? मुंबईला. म्हणजे मुळात तुम्ही गाडीत बसलाय कुठल्या? मुंबईच्या. तुम्ही साताऱ्यात कसे जाल पुण्यावरून? तुम्हाला मुंबईला जायचंय, साताऱ्यात जाल कसे? अहो डिरेक्शन कुठं चाललंय काय? मस्साजोगचे ग्रामस्थ थकले शोधून शोधून. शेवटी 36वा कॉल आला आणि त्या 36व्या कॉल मध्ये काय झालं? तुमचा माणूस तुम्हाला दैठणा शिवारात त्याला टाकून दिले म्हणून सांगण्यात आलं आणि नंतर विष्णू चाटेचा कॉल बंद झाला. काय वाटलं असेल हो जीवाला धनंजय देशमुख आणि मस्साजोगकरांना? काय अवस्था झाली असेल? भागवत शेलार साहेब, तुम्ही ऐकताय ना? केवळ मी तुमच्यासाठी नाही म्हणत आहे, सगळ्या पोलिसांसाठी, बीडच्या सगळ्या पोलिसांना हात जोडून माझी विनंती आहे, कृपा करून हे लाईव्ह पहा. कारण तुम्ही तुमचा पोलीस धर्म पाळला असताना सदरक्षणाय खलनिग्रहणाय तर हे घडलं नसतं हो. पण काय परिस्थिती ओढवली बघा, ऐका. हे सगळं तुमच्यासाठी मांडतोय, तुमच्या समोर मांडतोय. तुम्ही कामात कुचराई केली तेव्हा कुठे गेला होता तुमचा पोलीस धर्म? 6 डिसेंबर नंतर 9 डिसेंबरला त्या संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. पण तुम्ही ना फिर्याद नोंदवून घेण्यात तुमची चतुराई दाखवलीत, वेळ म्हणजे जास्तीत जास्त लवकरात लवकर नोंदवून घेण्यात तुमची ताकद दाखवलीत, ना त्यांना शोधून आणण्यात तुमची ताकद लावलीत. तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म? आता तिसरा भाग, हा तर अत्यंत महत्वाचा. 9 डिसेंबर तोच दिवस 6:15 दरम्यान संतोष देशमुख यांची डेड बॉडी दैठणा आवारात बोरगावच्या शिवारात सापडते. मस्साजोगकरांना कळतं, कारण की फोन विष्णू चाटेनेच धनंजय देशमुखाला केलेला आहे. तिकडे घरी माहीतही नव्हतं हो. घरी आई विचार करते, येईल पोरगा माझा, उशीर झाला, येईल येईल. अहो आईच्या डोक्यात आपल्या मुलाचं काहीतरी वाईट झालं असं कधी येतं का हो? ती चिंता करू शकते, काळजी व्यक्त करू शकते, पण असं काहीतरी वाईट घडेल, अपशकुन होईल त्याच्या बाबतीत, असा विचार कधी नाही करत हो. अहो काळजाचा तुकडा असतो. त्यावेळी काय झालं? अहो पोलीस लगबगीनं अँब्युलन्स घेऊन पोहोचले, डेड बॉडी घेतली अँब्युलन्स मध्ये आणि छत्रपती शिवाजी चौकातून कुठे निघाले? अहो केज उपजिल्हा रुग्णालयात जायचं सोडून त्यांनी गाडी वळवली कुठे? कळमकडे. काय घेणं ना देणं? कळमकडे कशासाठी? मग त्या अँब्युलन्स मध्ये जे पोलीस होते त्यांना काय केजचा रस्ता माहित नव्हता का त्यांना केज कधी माहितच नव्हतं? केज उपजिल्हा रुग्णालयात बॉडी न्यायची सोडून कळमकडे न्यायची गरज काय होती? मग आता प्रश्न हाच येतो, या अँब्युलन्स मध्ये असलेले राजेश पाटील, जो त्यावेळी आता निलंबित आहे, तो PSI, या राजेश पाटीलनं कळमकडे गाडी का वळवली? या राजेश पाटीलला कुणी आदेश दिले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी की गाडी केज ऐवजी कळमला न्या? या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्याही वरच्या कुणी आदेश दिले? कुठल्या बड्या नेत्यानं की गाडी कळमकडे न्या? आणि कळमकडे नेण्यामागचा प्लॅन होता तरी काय? आता सांगा, यावेळी कुठे गेला पोलीस धर्म? कारण तुम्ही गाडी वळवू शकला नाहीत, तुम्हाला परत रिटर्न केसला यावं लागलं. कारण संतोष देशमुखांच्या अँब्युलन्स मागे मस्साजोगकरांची गाडी होती आणि त्यांनी तात्काळ हेरलं की कुछ तो डाल में काला है. हे जेव्हा कळलं त्या राजेश पाटील आणि बाकीच्या सगळ्या त्याच्या चेल्या चपाट्यांना, तेव्हा गाडी परत केजकडे वळवली गेली. कुठे गेला पोलीस धर्म त्यावेळी?
कुठे गेला आणि काय प्लॅन होता हो? तो प्लॅन देखील ओपन व्हायला पाहिजे. जो परवा सुप्रिया सुळे मस्साजोगकरांना भेटल्यानंतर मस्साजोगकरांनी बिनदिक्कतपणे सांगितला होता आणि सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये सांगितला होता. याच्यात दोन प्लॅन होते. प्लॅन नंबर प्लॅन ए आणि प्लॅन बी. प्लॅन ए हा सुरेश धस यांनी सांगितला आणि प्लॅन बी हा ग्रामस्थांनी सांगितला. प्लॅन बी ग्रामस्थांनी काय सांगितला? पोलिसांचाच असा कयास होता, कारण पोलिसांना तशा सूचना आल्या होत्या की त्यांना डेड बॉडी वगैरे काय त्याच्याशी घेणं देणं नव्हतं. ती डेड बॉडी उचलायची आणि कळमगड मध्ये एक महिला तयार ठेवली गेलेली आहे, तिच्या दारात नेऊन टाकायची. मग तिच्याशी काहीतरी छेडछाड केली वगैरे काहीतरी घडलं आणि मग महिलेशी गैरवर्तन केलं म्हणून संतोष देशमुखांना मारलं आणि त्याचं समर्थन सगळ्यांनी करायचं. हा प्लॅन बी होता. पण प्लॅन ए सफल झाला नाही, यशस्वी झाला नाही, अपयशी ठरला, म्हणून प्लॅन बी ची जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आली. मग प्लॅन ए काय होता? तो सुरेश धस यांनी ऐकवला होता. संतोष देशमुख यांना मारायचं आणि मारून एकदम हतबल झाले की जिवंतपणीच त्यांना कळंबमध्ये त्या महिलेच्या दारात नेऊन टाकायचं आणि मग तिथे महिलेशी गैरवर्तन केलं म्हणून सगळ्यांनी मिळून मारायचं आणि त्याचं समर्थन मग सगळ्यांनी करायचं. हा प्लॅन ए होता. पण संतोष देशमुख यांच्या चारित्र्यावर जिवंत असताना सुद्धा बदनामीचा डाग लागू शकला नाही आणि मृत्यूनंतरही बदनामीचा डाग लागू शकला नाही. ही संतोष देशमुखांची पुण्याई होती, संतोष देशमुखांच्या आईची पुण्याई होती, संतोष देशमुखांनी केलेल्या कामाची पुण्याई होती आणि संतोष देशमुखांवर प्रेम करणाऱ्या गावकऱ्यांची पुण्याई होती. हा धर्म होता आणि हा धर्म संतोष देशमुखांनी पाळला, कारण की ते सेवाभावी वृत्तीचे सरपंच होते. आता तुम्ही सांगा, कुठे गेला तुमचा पोलीस धर्म? आणखी एक महत्वाचा मुद्दा, यानंतर मी तुमच्या पोस्टकडेही येणार आहे. आता 31 डिसेंबर आरोपी कृष्णा आंधळे फरार. आता हा कृष्णा आंधळे 77 दिवस कसा काय फरार राहू शकतो बाबा? आता अर्थात इथं पण पोलीस धर्म कसा पाळला गेला नाही. ऐकताय ना शेलार साहेब? फार महत्वाचं आहे, कारण की या ठिकाणी जे काही सगळं घडलंय या सगळ्यामध्ये कसे पोलीस इन्व्हॉल्व आहेत ते सांगतो. 2 वर्षापूर्वी घडलेल्या गुन्ह्यामध्ये हा कृष्णा शेलार, हा कृष्णा आंधळे 2 वर्षापूर्वी घडलेल्या गुन्ह्यामध्ये फरार आहे. 23 मध्ये गुन्हा घडला, 307 बापू आंधळे सरपंच, आठवतंय ना हत्या? त्यानंतर त्यांची हत्या झाली गोळीबार करून. त्यामध्ये हा जो काही कृष्णा आंधळे आहे हा आरोपी होता. काय झालं पुढे त्या कृष्णा आंधळेचं? तेव्हापासून तो फरार. पण तो फरार नुसता कागदोपत्री नावाला. पोलिसांबरोबर चहा पाणी कृष्णा आंधळे करतो, पोलिसांबरोबर गप्पा कृष्णा आंधळे मारतो. कृष्णा आंधळे कधी बीडला असतो, कृष्णा आंधळे कधी धारूरला असतो, कृष्णा आंधळे कधी इकडे केजला असतो, कृष्णा आंधळे कधी त्याच्या वस्तीवर मैदवाडीमध्ये असतो, कृष्णा आंधळे कधी आणखी आंबेजोगाईत असतो. का? म्हणजे सगळ्या पोलिसांना माहिती हा फरार आहे, पण मैत्री पोलीस आणि आरोपींचीच मैत्री. आता या दोघांची मैत्री झाल्यानंतर विषयच संपला ना. कुणी कुणाला पकडायचं? ज्या पोलिसांनी चोराला पकडायचं त्याच चोरासोबत पोलीस चहा पाणी घेत असेल आणि त्याच चोराच्या खांद्यावर हात टाकून गप्पा मारत असेल तर असा आरोपी कधी सापडणार का? आता हा कृष्णा आंधळे 2 वर्ष फरार आहे, पण फरार असलेला कृष्णा आंधळे केजमध्ये येतो आणि संतोष देशमुखांची हत्या करतो आणि पुन्हा फरार होतो. ये बात कुछ हजम नहीं हुई. हा कृष्णा आंधळे आता संतोष देशमुख प्रकरणात 77 दिवस फरार आहे. प्रॉपर्टी अटॅच केली त्याची. काय झालं? काय मिळालं तुम्हाला? काही नाही. 2 ट्रक, गाड्या, मोटारसायकली, 2 व्हीलर, 4 व्हीलर सगळे त्याच्याकडे आणि 5 पत्र्याचं घर.
अहो, जो ऑलरेडी आई वडिलांशी ज्याचे संबंध नाही त्यांनी ठेवले, जो फरार आहे त्याला फरार राहण्यातच मजा आहे, असा आरोपी कसा काय कॉन्टॅक्ट करायचा तुमच्याशी? हा कृष्णा आंधळे कागदोपत्री फरार असताना प्रत्यक्षात मात्र बीडमध्ये दिसला असताना देखील पोलिसांनी याला पकडलं नाही. कुठे गेला तुमचा धर्म? पोलीस नावाचा धर्म कुठे गेला? जर तुम्ही त्याला अटक केली असती तर पुढचं सगळं षडयंत्र उघड झालं असतं. खरं म्हणजे 6 तारखेला तुम्ही माती खाल्लीत. 6 तारखेलाच केस पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी दाखल झाली असती ना, तर या सगळ्या आरोपींना आज कोठडी झाली असती आणि 9 तारखेची हत्याच घडली नसती. पण नाही, त्यावेळी तुम्ही पोलीस धर्म ना तुमच्या त्या खुंटीवर टांगून ठेवलात, गुंडाळून ठेवलात. तुम्ही काही केलं नाहीत. तुम्ही खलनिग्रहणाय आणि सदरक्षणाय केलं तुम्ही, याच्या पलीकडे काही केलं नाहीत. आता तो कृष्णा आंधळे फरार झाला, त्याच्याबद्दल आता वेगवेगळ्या वावड्या उठतायत. कुठे तो नेपाळलाच गेलाय की काय? संदीप क्षीरसागर तर म्हणतायत की अहो, तो जिवंत असेल तर एखादा आरोपी सापडतो ना, नाहीतर मग 24 तासामध्ये आरोपी सापडायला पाहिजे. मस्साजोगकरांनी तर काय व्यक्त केले भावना? अहो, तो काय दाऊद आहे का? इतके दिवस झाले फरार आहे. अहो, आरोपी आणि पोलीस यांच्यातच गॉटमॅट आहे, म्हणून कृष्णा आंधळे सापडत नाही. उलट कृष्णा आंधळे लपवून ठेवलाय असं देखील आता मस्साजोगकर आणि इतर महाराष्ट्रातले सगळे बोलायला लागलेत. कशामुळं? हे जे काही तुम्ही घडवून आणलत ना, आरोपींशी गप्पा मार, आरोपींना चहा पाणी दे, आरोपींची हे गप्पा हे कर ते कर, अहो त्याचा गैरफायदा घेतला या सगळ्यांनी. तुम्ही तुमच्या कामात चुकलात, तुम्ही तुमचा धर्म पाळला नाहीत ना, म्हणून हे सगळं पुढचं बघावं लागलं, अशी परिस्थिती आहे. आता आणखी पुढचा महत्वाचा मुद्दा, तो तर त्याही पेक्षा महत्वाचा आहे. त्यात आपल्याला खरं म्हणजे डीप मध्ये जायला पाहिजे आणि मी प्रयत्न करणार आहे. शेलार साहेब काळजी करू नका, तुमच्या पोस्ट मधल्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देणार आहे. आता शिवलिंग मोराळे, डॉक्टर संभाजी वायबसे, संजय केदार, ही माणसं कुठे आहेत? ही माणसं कुठे आहेत? शिवलिंग मोराळे तुम्हाला नाव आठवत नसेल तर मी सांगतो. हा शिवलिंग मोराळे वाल्मिक कराडला घेऊन त्याच्याच गाडीत पुण्यातल्या CID मध्ये येतो, ऑफिसमध्ये त्याला सोडतो, बाहेर पडतो, प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देतो आणि निघून जातो. 2-3 दिवसांनी त्याची गाडी सीज होते. आजही त्याची गाडी कशी आहे माहिती का तुम्हाला? त्या गाडीवर झाकण करून ठेवलंय, झाकण. बाबा नंतर गाडी ताब्यात दिली तर खराब होता कामा नये ना, झाकले तिला का? वाल्मिक कराडचे अण्णाचे पाय लागलेत त्या गाडीला. अरे अरे काय करताय तुम्ही? त्याला त्या गाडीला ठेवले झाकून. अहो ह्याला घ्या ना पहिले, या शिवलिंग मोराळेला. मस्साजोगकरांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वी याच शिवलिंग मोराळेकडे एक दिवस राहिला होता. कोणी स्टेटमेंट घेतलं हो त्याचं? मस्साजोगकरांचा आज अन्न त्याग केलाय हो त्यांनी. दिवसभर काय खाल्लं नाही हो, बघा हो जरा, दिवसभर काय खाल्लं नाही त्यांनी. इतकंच नव्हे, या शिवलिंग मोराळेंनी मोठमोठ्या गप्पा आणल्या होत्या, त्याला फोकादाऱ्या म्हणतात आपल्या भाषेत. काही बंडल फेकल्या, काही मला वाटेल ते. पुण्यामध्ये अण्णा मला भेटले, मग मी अण्णाने भेटलो, मग अण्णा त्यांच्या गाडीने उतरले, मग माझ्या गाडीत बसले, मग मी त्यांना CID ऑफिसला सोडलं, मग मी माझ्या घरी निघून गेलो. अरे काय सांगतो तू? कुणाला बाता मारतो तू? परवा आम्ही फक्त भारत पाकिस्तानची मॅच असताना पुण्यात रस्त्यावर शुकशुकाट बघितला आम्ही, की माणूस डावीकडून उजवीकडे जाऊ शकतो सहज. हे फक्त भारत पाकिस्तानच्याच मॅच वेळी बघितलं आम्ही. एरवी पुण्यातला एकही रस्ता नाही ज्यात सहज डावीकडनं उजवीकडे जाता येईल असा रस्ता कुठलाच नाही. ते काय किचन मधनं हॉलमध्ये जाण्यासारखं आहे का एवढं सोपं? आणि बिंदास सांगतो माणूस बीडचा आणि सांगतोय पुण्यातली बात. पुण्याच्या रस्त्यावर आम्ही कसं एकमेकांशी बोलत होतो म्हणून. काय ऑकीटोकी होता का तुमच्याकडे? हा शिवलिंग मोराळे का नाही त्याला तपासात घेत? फक्त प्राथमिक चौकशी दिला सोडून. तर डॉक्टर संभाजी वायबसे, त्याची पत्नी सरकारी वकील, ती आता काढून टाकली म्हणा. हा संभाजी वायबसे याचा आलेख तर चढता नाही उतरताच आहे. म्हणजे एखादा माणूस डॉक्टर होण्यासाठी काय काय प्रयत्न करतो सांगायची गरज आहे का?
मेडिकलचं शिक्षण, अभ्यास, प्रॅक्टिस, मग तो नावारूपाला येतो, मग दवाखाना त्याचा चालतो, मग किती तो एखादा तज्ञ होतो. याचा प्रवास उलटा. आधी इंजेक्शन टोचत होता, आता दवाखानाच बंद केला, आणि आता काय, आता उसाच्या फडात. म्हणजे काय, मुकादमकी. सगळ्या टोळ्या गोळ्या करायच्या, त्यातले हे टोळी भादर, गुले, आंधळे, सांगळे, आणि मग उचली द्यायच्या, आणि उचली दिल्या आणि त्याचं परत दिलं नाहीत की त्याला उचलायचा. आणि पाचुंबा वस्ती आहे तिथे, एक टाकळी गावाच्या जवळ निर्जन वस्ती आहे, तिथं न्यायचा, बदलायचा, वसूल करायचे पैसे, सोडून द्यायचा. हेच धंदे. डॉक्टरचा मुकादम झाला. मुकादमचा डॉक्टर झाला असता तर एक वेळ समजू शकलो असतो आपण, पण त्याला कळलं इंजेक्शन टोचून पैसे कमी मिळतात, पाचुंबा वस्तीत मार मार मारून पैसे जास्त मिळतात. वाह, खरंच शिकण्यासारखं आहे बाबा या संभाजी वायबसेकडनं. आणि त्याच्याच बायकोच्या मोबाईल वरून हे सांगळे, आंधळे, हे गुल्हे भिले आहेत नाही, यांना मनी ट्रान्झॅक्शन केले. हाच तो वायबस आहे. आरोपींना फरार होण्यात, पळून जाण्यात मदत केली आहे. सापडलं कुठं, पठ्ठ्या नांदेडला. 9 तारखेला संतोष देशमुखांची हत्या झाली, हा गायबच. मग त्याचं पाहुण्या रावळ्यातलं कोणतरी त्यांचं निधन झालं, त्याच्या विधीला पण गेला नाही पठ्ठ्या. तिथंच गावकऱ्यांना शंका आली, या वायबसेचं काहीतरी दिसतंय. मग त्याला इंजेक्शन टोचल्यानंतर डायग्नोसिस झालं त्या सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेचं, आणि मग ती पुण्यात सापडली. कुठं आहे हा वायबसे? नुसती प्राथमिक चौकशी, संपला विषय. काय घेणं देणं. संजय केदार महाराज म्हणून काहीतरी नाव म्हणतात बाबा त्याला, संजय सुरेश धस नेहमी असं म्हणत असतात. याच्याच मोबाईलवर वाल्मिक कराडनं कोणाला धमकी दिली? संतोष देशमुखांना. कशा स्वरूपामध्ये? तू मध्ये पडू नको या भानगडीत, असं सांग त्याला. आणि मग ती धमकी संजय केदारनं वाल्मिक कराडनी काय सांगितलं तो निरोप दिला. याच्यात संजय केदारचा काय संबंध? सागवी सारणी. अरे एकदा तरी बाबा बाहेर येऊन बोल ना. अरे 77 दिवस झाले, तो अजून सुद्धा संजय केदार ना मीडिया समोर येत आहे, ना पोलीस स्टेशनला जातोय, ना कशात काय, काहीच बोलत नाही पट्ट्या. अहो, अश्विनी देशमुख, संतोष देशमुखांच्या पत्नीने देखील त्या संजय केदारचं नाव घेतलंय की बाबा अशा माणसानं धमकी दिल्याचं संतोष देशमुखांनी मला माझ्या नवऱ्यानं सांगितलं होतं. किरकिर झाली होती, 6 डिसेंबरला भांडणं झाली, मग ते मला भीती वाटते, या सगळे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. आणि त्यात तो संजय केदारचा पण मला फोन आला होता, वाल्मिकरांनी असं असं म्हटलंय म्हणून. काही नाही तपासात पुढे त्याचं, काहीच नाही. अजून एक नाव सारंग आंधळे म्हणून आणखी कोणतरी आहे आंधळेवाडीचा. आता ही सगळी गँग आहे, ही गँग खुशाल मोकाट बाहेर फिरते. यांना सह आरोपी करायचं सोडून हे सगळे कुठं आहेत, कुठं फिरतायत, सगळ्या पोलिसांना माहिती आहे. तरी देखील तुम्ही यांना पकडत नाहीये, चौकशीसाठी बोलावत नाहीये. कुठं गेला तुमचा पोलीस धर्म? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आता आणखी महत्वाचं, फार महत्वाची गोष्ट हो, काय आता काय बोलायचं. आणि 6 डिसेंबर ते 21 डिसेंबर धनंजय देशमुखांनी काल नवनीत कावत यांची भेट घेतली. नवनीत कावत बीडचे एसपी, नवीन, नुकतंच त्यांनी पदभार स्वीकारला. 6 डिसेंबर ते 21 डिसेंबर या दरम्यान जे काही घडलं, अर्थातच हा सगळा तपास तोपर्यंत म्हणजे 6 ते 14 हा जो तपास आहे हा स्थानिक पोलिसांनी केला होता केसच्या. नंतर सीआयडी आणि एसआयटी आलं, मग त्यांच्याकडे हँडओव्हर झाला. पण 6 ते 21 दरम्यान जे काही घडलंय त्याची माहिती म्हणजे नवनीत कावत येण्याच्या आदल्या दिवसापर्यंतची माहिती केस पोलीस ठाण्यानं नवनीत कावतांना दिलीच नाही. धनंजय देशमुखांनी थेट सांगितलं ना, कारण की धनंजय देशमुखच म्हणालेत, नवनीत कावत मला असं म्हणाले की अरे मला याच्यात काही माहितच नाही म्हणून. म्हणजे काय, जे काही पुरावे दिले गेले, मुळातच ग्रामस्थांनी, धनंजय देशमुख, बाकीच्या लोकांनी पुरावे आणून दिले होते पोलीस ठाण्यात, ते पुरावे, केस पोलिसांनी केलेल्या चुकीच्या गोष्टी, 8 डिसेंबर रोजी पोलिसांनी कृष्णा आंधळे सोबत केलेला चहा पाणी, त्यानंतर पोलीस ठाण्यात मारलेल्या गप्पा, याची माहिती 24 फेब्रुवारी पर्यंत कालपर्यंत मी म्हणतोय नवनीत कावतांना दिलीच नाही. कोणी कोणी दिली नाही? डीवायएसपी त्यांनी दिली नाही, ऍडिशनल एसपी त्यांनी दिली नाही, केसचे पीआय यांच्याकडून देण्यात आली नाही.
शेवटी धनंजय देशमुख म्हणाले मी देतो बाबा. 28 फेब्रुवारीला आता परवा धनंजय देशमुख त्यांना सगळे डिटेल्स देणार आहेत. आणि इतकंच नव्हे तर त्यांनी आणखी एक स्पष्ट केलेलं आहे की या बाबतीत आता जे काही घडेल माझ्याकडे तर आता असे धक्कादायक पुरावे आहेत, धनंजय देशमुख म्हणाले, की जे आतापर्यंत कुणालाच मिळालेले नाहीयेत, कुणाकडेच नाहीत, ना मीडियाकडे ना पोलिसांकडे, ते देखील मी सादर करणार आहे, असं देखील धनंजय देशमुख या संदर्भात म्हणालेले आहेत. आता बोला, तुमच्याच पोलिसांनी तुमच्याच प्रमुखांना या संदर्भातली माहिती आतापर्यंत का दिली नाही हो? कुठे गेला तुमचा पोलीस धर्म? कुठे गेला तुमचा पोलीस धर्म? हा प्रश्न पडला ना. आता फार महत्वाचं, आता मी तुमच्या शेअर केलेल्या पोस्टला उत्तर द्यायला तयार. आता ती उत्तर मी तुम्हाला देतो. तुमचा पहिला प्रश्न, काम करूनही बदनामी मिळाली की काय त्रास होतो हे तुम्हाला कोण सांगणार? तुम्ही अंजली दमानी यांना सवाल केलाय, पण महाराष्ट्राला सवाल केला असंच मी म्हणेन. आणि तुमचं वैयक्तिक तुम्ही फक्त धरू नका, कारण की तुम्ही पोलीस तपासातले एक भाग आहात म्हणून आम्ही विचारतोय. आता उत्तर घ्या. काय तुम्ही म्हणालात, काम करूनही बदनामी मिळाली की काय त्रास होतो? अहो, सेवाभावी सरपंचांची बदनामी करण्याचा प्लॅन पोलिसांकडून आखण्यात आला. ही बदनामी नव्हती का? हे बदनामीकारक कृत्य नव्हतं का? त्यांची डेड बॉडी घेऊन केसकडे न वळवता कळमकडे वळवायची, त्या महिलेच्या दारात नेऊन टाकायची, आणि त्यांनी काहीतरी महिलेशी अपकृत्य केलं, गैरकृत्य केलं म्हणून त्यांना बदललं आणि त्यात त्यांचा जीव गेला, आणि मग अख्ख्या जगाला दाखवायचं की बघा संतोष देशमुख कसे होते. हा प्लॅन तुम्ही आखलात. ही बदनामीचा घाट कुणी घातला? पोलिसांनीच ना. कुठे आहेत ते राजेश पाटील? घ्या ना त्याच्याकडनं उत्तर. PSI राजेश पाटील यांनी ही अँब्युलन्स केजकडे वळवण्याऐवजी कळमकडे का वळवली? का दिशा चुकवली? याचं उत्तर द्यावं. कुठं गेला तुमचा पोलीस धर्म? स्वतःच्या बदनामीचा एवढा त्रास होतो ना शेलार साहेब, तुम्हाला व्यक्ती म्हणून मी म्हणत नाही, संपूर्ण पोलीस दलातील. का? राजेश पाटील तुमच्याच पोलीस खात्यातले ना, प्रशांत महाजन तुमच्याच पोलीस खात्यातले ना, आणखी नावं घेऊ का? गोरख फड तुमच्याच पोलीस खात्यातले ना, दत्ता बिक्कड तुमच्याच पोलीस खात्यातले ना, रमेश घुले तुमच्याच पोलीस खात्यातले ना, किती नावं घेऊ अजून? ते प्रशांत महाजन बीड हेडक्वार्टरला बदली झाली आहे आणि बसतायत कुठं? केज पोलीस ठाण्यात येऊन कॉम्प्युटरवर काय करतायत? काय घेणं त्याचा संबंध त्या गोष्टीशी? तो राजेश पाटील निलंबित आहे तरी बोंबलत फिरतोय अजून केज पोलीस ठाण्याच्या आजूबाजूला. मस्सा जो ग्रामस्थ या सगळ्या गोष्टीला पुराव्या सकट माहिती देत आहेत. त्यामुळे तुम्ही हे सांगू नका बदनामी काय असते ती. संतोष देशमुखांची बदनामी करायची ठरवली होती. सेवाभावी सरपंच 17 पुरस्कार दिलेत गावाला मिळून. घर बघा त्याचं, कुणासारखं घर आहे, 4-5 भिंती रंगवलेल्या, पण गाव बघा त्याचं. सगळ्या सुखसोयी गावात आणल्यात. झेंडावंदन असो किंवा ध्वजवंदन असो, 15 ऑगस्ट 26 जानेवारी स्वतःच्या हाताने कधी झेंडा फडकवला नाही किंवा ध्वजारोहण केलं नाही. नेहमी उत्तम प्रतिष्ठित चांगलं काम करणाऱ्या, अगदी गरीबातला गरीब असो त्या माणसाच्या हातून ध्वजारोहण आणि ध्वजवंदन केलेलं आहे या माणसानं. आणि तुम्ही सांगताय बदनामी? अहो, मृत्यूनंतर सुद्धा तुम्ही संतोष देशमुखांची बदनामी करायची ठरवलीत. तुमच्याच खात्यातला माणूस होता ना, तुमच्याच डिपार्टमेंटला माणूस आहे ना तो राजेश पाटील. का नाही त्यावेळी त्याला अडवलं? का नाही 2 कानाखाली वाढल्यात त्याच्या? की काय करता तुम्ही हे? अरे माणूस मेलाय, मरणानंतर वैराणी. आणि कसलं वैरो? खंडणी मागायला अडथळा ठरला म्हणून वैर? जीवानिशी मारलं तुम्ही त्याला हकनाक? साधं सुद्धा नाही मारलं तुम्ही त्याला? किती वेळा तेच सांगायचं हो? पाठ झालं अख्ख्या महाराष्ट्राचं. संतोष देशमुख यांना कसं मारलं विचारा कुठल्याही गावातल्या आणि शहरातल्या माणसाला. हत्यारांसकट सांगतो तो सगळं. फायटर, कोयता, तलवारी, दांडकी, गॅस पाईप सगळं सांगेल तो. पाठ झालं प्रसार माध्यमांचं, पाठ झालं पत्रकारांचं, पाठ झालं महाराष्ट्रातल्या जनतेचं. पण या प्रकरणाकडे पाठ फिरवले सरकारनं आणि पोलीस यंत्रणेनं. अरे खेळ करून टाकला तरी तुम्ही सगळ्या गोष्टीचा खेळ केलात तुम्ही. फक्त जीवानिशी गेला हो एखादा, जीवानिशी गेला एक जीव. खंडणी मागितली आणि अडथळा ठरला म्हणून काय खरेदी करायला होता तेवढं तुम्ही?
आरोपींना साथ देताय, आरोपींचे मित्र. अहो, संतोष देशमुख सारखा सेवाभावी सरपंच, पोलीस ठाण्याशी चांगले संबंध आणि चांगली मैत्री होती ना तुमची सगळ्यांची. काय केलं तुम्ही? त्याला मारण्यात तुम्ही मदत केलीत का नाही? मस्साजोगकरांनी मागणी करायची मग या सगळ्यांना सहआरोपी केलं पाहिजे म्हणून. का मागणी करायची नाही? अत्यंत परफेक्ट त्यांनी बोललेला आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो तुम्ही मांडलात ना, की काम करूनही बदनामी. अहो, संतोष देशमुखांच्या वाट्याला तुम्ही बदनामीच आणणार होतात ना, इतकं उत्तम काम करून सुद्धा. पण त्याची पुण्याई होती त्या माणसानं केलेल्या कर्तृत्वाची आणि कामाची, की त्याच्यावर तुम्ही बदनामीचा डाग नाही लावू शकलात, ना मृत्यूपूर्वी ना मृत्यू नंतर. पुढचा प्रश्न तुमचा. परवा वडिलांचं मासिक असताना तरी देखील मी थांबलो नाही. का तर आरोपीचा शोध. मुंबईला जावं लागलं. मी म्हणू शकलो असतो सर वडिलांचं मासिक आहे, पण नाही म्हणू शकलो. का तर मला पहिल्यापासून प्रकरण माहित आहे आणि सरांसमोर निगेटिव्ह नको बोलायला म्हणून गप्प बसलो. रोज टीव्हीला नाव येत असल्यानं मुलं आणि बायको देखील विचारते, तुम्ही काम करता तरी सुद्धा तुमचं नाव टीव्हीला कसं काय येतंय? एवढा त्रास घेऊन काय भेटलं? तर फक्त बदनामी. काय सांगू त्यांना किती मानसिक त्रास होत असेल मला प्रामाणिक काम करण्याचा. याचा विचार करावा. भागवत शेलार साहेब, आम्हाला ठाऊक आहे तुमचे वडील गेलेले आहेत. 26 ऑगस्ट रोजी तुमचे वडील लक्ष्मण महाराज शेलार यांचं निधन झालं. ते वारकरी संप्रदायातील होते. अर्थातच तुम्ही दुःखी आहात. तुम्हाला तपास कमी बाहेर फिरावं लागतंय. वडिलांच्या निधनाचं दुःख आत हृदयात साठवून तुम्हाला फिरावं लागतंय. खरं म्हणजे तुमच्या दुःखात मीच नव्हे, अख्खा महाराष्ट्र सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. पण आता थोडस म्हणजे आपले वडील गेल्याचं दुःख तुम्हाला झालंय, प्रश्नच नाही. कुणालाही आपले वडील गेल्यानंतर दुःख होणारच हो. आता थोडस मस्साजोग मध्ये जाऊ. तुमच्या वडिलांच्या निधनानंतर 3-3.5 महिन्यांनी अशाच एका माणसाचा मृत्यू झाला, ज्यांचं नाव होतं संतोष देशमुख, मस्साजोगचे सरपंच. आणि ते देखील कुणाचे तरी वडील होते. आज त्यांची पोरं उघड्यावर आहेत. जसं तुम्हाला दुःख झालं असेल ना भागवत शेलार साहेब, तसं दुःख त्या विराज आणि वैभवीला देखील झालंय हो. आज त्यांच्या डोक्यावरचं छत्र हरपलंय. अहो, तुम्ही वयानं तरी मोठा आहात. तुम्ही दुःख आभाळा एवढं दुःख सहन करू शकाल तेवढी ताकद तुम्हाला दिलेली आहे, कारण की तुमच्या वयोमानाने तुमची ती ताकद आहे. पण आज वैभव आणि विराज, अजून छोटी आहे तो, तिथं 12वीला आहे, तो छोटा आहे तिच्यापेक्षा विराज. या दोघांना आपले वडील गेले, ही ताकद कुठून आणणार ते? आज त्यांच्यावर आभाळा एवढं संकट कोसळलंय हो शेलार साहेब. तुमचे जसे वडील गेलेत ना, तसे त्यांचेही वडील गेलेत. तेही दुःखात आहे तो. तुमच्या वडिलांचं निधन किमान तुमच्या डोळ्यात देखत तरी झालंय हो. पण या मुलांच्या वडिलांचं निधन कुठं झालंय हो? तुम्हाला तरी माहितीये का कुठं मारलंय त्यांनी? अजून ती स्पॉट नाही कळाला आपल्याला की त्यांना कुठं मारलंय. अहो, विराज आणि वैभवीला आज आपल्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलंय. उभं आयुष्य काढायचंय हो त्यांना या दुःखात स्वतःला सावरून. काय करणार तुम्ही मला सांगा आता? काय करणार? पत्नी, तिच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं. तरुण ना संतोष देशमुख, वयस्कर तर नव्हते, तरुण होते. आज काय करायचं त्या माऊलीनं? आई, पोटचा गोळा गेला हो तिच्या. काय करायचं तिने सांगा मला? आणि भाऊ धनंजय देशमुख, यांचा भाऊ गेलाय. त्यांनी काय करायचं? त्यांनी कोणाच्या खांद्यावर डोकं टेकवायचं? त्यांना काही दुःख झालं असेल तर एक मोठा भाऊ म्हणून कुणाशी संवाद साधायचा त्यांनी? सांगा ना तुम्ही मला. वडील गेल्याचं दुःख प्रत्येकालाच आहे हो, आणि प्रत्येकाला होतं आणि होणारच, प्रश्नच नाही. पण त्या 2 चिमुकल्यांच्या वडिलांचं निधन झालंय ना, ते त्यांच्या डोळ्यात देखत नाही हो.
हाल हाल करून मारण्यात आलं, हाल हाल करून त्यांना मारण्यात आलं. इतकी वाईट अवस्था त्यांची झाली. आता तुम्हीच सांगा, या सगळ्यांकडे किमान सावरायला तरी काहीतरी संधी आहे. या दोघांचं काय हो? 12वीचे पेपर, 12वीची परीक्षा सुरू आहे तिची. या 12वीच्या परीक्षेमध्ये 5 पेपर झाले, 1 पेपर उरलाय तिचा. तरी देखील आज वडिलांना न्याय मिळावा म्हणून, वडिलांच्या आरोपी त्यांना अटक व्हावी, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून ती आज अन्नत्याग आंदोलनाला बसली आहे. अहो, मस्साजोग मधली लेकरं, वृद्ध, वयोवृद्ध, महिला, तरुण सगळेच जण आज मस्साजोग मध्ये अन्नत्याग आंदोलन करतायत. त्या वैभवीला विचारलं, अगं पण तुझा एक पेपर आहे, 12वीची परीक्षा सुरू आहे, लेकरं असं करू नको. ती काय म्हणाली माहितीये? तुम्हाला ऐकवायचंय भागवत शेलार साहेब, तुम्हाला मी ऐकू का वाक्य? ती काय म्हणाली? अहो, माझ्या 12वीच्या पेपर पेक्षा माझ्या वडिलांना न्याय मिळणं महत्वाचं. कारण 12वी आज न उद्या मला तिची परीक्षा देता येईल, 12वीची परीक्षा देता येईल, पण माझ्या वडिलांना जो वडिलांवर अन्याय झालाय ना, त्यांना ज्या परीक्षेमधून जावं लागलंय ना, ते फार भयानक होतो. म्हणून आज माझी परीक्षा आहे की माझ्या वडिलांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी अन्नही सेवन करणार नाही आणि 2 दिवसानंतर मी पाणीही सेवन करणार नाही. 12वीची पोरगी हो, किती कसं सांभाळणार ती स्वतःला? काय बोलली होती आठवते? बीडचा पहिला मोर्चा तुम्ही होतात का नाही बंदोबस्ताला मला माहित नाही, तुम्ही बीडचेच आहात ना. काय म्हणाली होती ती? बीडच्या मोर्चाच्या आदल्या दिवशी काय झालं होतं? अर्थातच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. ती काय म्हणाली होती? सगळीकडे आभाळ दाटलंय आणि सूर्य दडलाय आभाळामाग. पण जेव्हा 10 डिसेंबरला अख्खं बीड त्या मोर्चात सहभागी झालं, सगळे होते, सगळे. काय म्हणाली ती? आज आभाळ बाजूला झाले, सूर्य डोक्यावर आलाय, पण माझे वडील मात्र माती आड झालेत, त्यांना मला बघता येत नाहीये. ही वैभवीची भावना त्यावेळी तिने तिच्या भाषणामध्ये व्यक्त केली. आठवतंय ना नामदेव शास्त्री, महंत नामदेव शास्त्री यांनी जेव्हा या प्रकरणामध्ये आपली भूमिका मांडली होती, तेव्हा हीच वैभवी त्यांच्याकडे गेली आणि तिने सांगितलं की तुम्ही अशी कशी काय एक बाजू ऐकून दुसऱ्यांना सहज दुसरी बाजू न ऐकू घेता तुम्ही डायरेक्ट निकाल देऊन टाकताय. बघा, आपल्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी ती काय काय करतीये, काय करतीये. आज स्वतः पुरावे घेऊन जाते, ती स्वतः लोकांना दाखवते, बघा माझे वडील, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. 12वीची परीक्षा बाजूला, आता माझी परीक्षा सुरू आहे असं त्या वैभवीने म्हटलंय. आता तुम्हीच सांगा मला, तुमच्या वडिलांचं निधन झालं याबद्दल म्हणजे आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत, पण तिकडे त्या वैभवीचे पण वडील गेलेले आहेत हो, याचाही विचार करा ना. का नाही तिची तळमळ असेल की आरोपी सापडायला पाहिजेत? का नाही तिची तळमळ असेल की या आरोपींसोबत जे सह आरोपी म्हणून करायला हवेत ते आज मोकाट फिरतायत, त्यांना पकडायला पाहिजे? का नाही तिची तळमळ असणार आहे? का नाही तिची तळमळ असेल या सगळ्या केसमध्ये सगळ्या आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे? का नाही तिची तळमळ असेल? आता तुम्ही मला सांगा, या वैभवीला आपण न्याय मिळवून देऊ शकलो नाही 77 दिवसांमध्ये. पोलीस म्हणून आपण ज्या त्रुटी केल्या त्या सगळ्या तपास कामामध्ये कुठं गेला तेव्हा पोलीस धर्म? कुठे गेला तेव्हा पोलीस धर्म? आता आणखी महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, काय म्हणालात तुम्ही? आपल्या खात्याची होत असलेली बदनामी आणि पीडिताला न्याय द्यायचा या उद्देशानं गेली 75 दिवस मनात एकच विचार, आरोपी भेटले पाहिजेत. उसात फिरलो, नाले नदी फिरलो, काट्या कपाट्या बघितल्या नाहीत, काट्या कुपाट्या बघितल्या नाहीत, रात्री अपरात्री प्रवास करून थकलो तरी थांबलो नाही. का तर डोळ्यासमोर एकच
आपल्यावर वरिष्ठांनी विश्वास दाखवलाय, आरोपी भेटलाच पाहिजे. बदनामी कुणामुळे होती हो? तुम्ही पहिला प्रश्न शब्द वापरलात, आपल्या खात्याची होत असलेली बदनामी. बदनामी कुणामुळे होतीये? आज बीड मध्ये प्रशासन, पोलीस, गुंड या सगळ्यांमुळे बीडची बदनामी झाली. ही कुणामुळे झाली? प्रशासन, गुंड आणि पोलीस जेव्हा हातात हात घालून एकत्र काम करत असतील, अहो कुठलं राज्य टिकेल तिथे? कुठे सर्वसामान्यांना झोप मिळेल का? सर्वसामान्यांना खायला प्यायला मिळेल का? सर्वसामान्यांना सुरक्षित राहता येईल का? सांगा तुम्ही मला. सगळं त्या वाल्मिक कराडच्या टाचेखाली प्रशासन आणि पोलीस प्रशासन होतं. बीडची बदनामी कोणी केली? प्रसार माध्यमांनी केली? बीडची बदनामी कोणी केली? सर्वसामान्यांनी केली? अहो आम्ही फक्त बीड मध्ये काय घडलं उजेडात आणलं. बीड मध्ये गुंडपुंडांनी पोलिसांना हाताशी धरून जे उद्योग केले त्यामुळे बीड बदनाम झालंय. आणि जे तुम्ही सगळं केलं ते आम्ही चव्हाट्यावर मांडलं, चव्हाट्यावर आणलं, तर आम्ही बदनामी केली. हे बीड मध्ये घडताना तुम्ही कुठे होतात? वाल्मिक कराडवर किती गुन्हे दाखल आहेत? सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार. अहो बघा ना, आमच्यापेक्षा तुमच्याकडे मोठी हिस्ट्री आहे त्यांची. प्रत्येकावर 3-3, 4-4, 5-5 गुन्हे दाखल आहेत. दारोर, आंबेगाव, अंबाजोगाई, केज, बीड, सगळीकडे गुन्हे दाखल आहेत. काय नाही त्याच वेळी त्यांना मकोका लावण्यात आला? काय नाही त्यांना तडीपार करण्यात आलं? काय नाही या सगळ्या फरार असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या? आणि तुम्ही सांगताय की बदनामी होतीये म्हणून? पोलीस प्रशासनाची बदनामी का का पोलिसांना बदलावं लागलं? का तुमच्या इथल्या एसपींना बदलावं लागलं? सांगा ना, द्या ना उत्तर छातीडोकपणे. बीडच्या पोलीस एसपींना का बदलावं लागलं? का मस्ता जो ग्रामस्थ अजूनही हे पोलीस आम्हाला नकोय म्हणून म्हणतायत? का एसआयटी आणि सीआयडी मधल्या पोलिसांना बदलावं लागलं? का? जनतेचा, सर्वसामान्य लोकांचा पोलिसांवर विश्वास राहिला नाही. हा विश्वास तुम्ही तोडलात. कुठे गेला पोलीस धर्म? कुठे गेला पोलीस धर्म? विश्वासाला तडा तुम्ही दिलात. सर्वसामान्य जनतेनं नव्हे. सर्वसामान्य जनतेला सुरक्षित ठेवायचं सोडून तुम्ही त्यांच्यावर खोट्या केसेस या राजकीय गुंडापुंडांच्या वरद असताना दाखल केल्यात. आणि परत म्हणताय तुम्ही बीडची बदनामी झाली. पुढे आणखी महत्वाचं काय म्हणालात तुम्ही? 75 दिवस मनात एकच आरोपी शोध. मग काट्या कुट्या बघितल्या नाहीत, काट्या कुपाट्या बघितल्या नाहीत, नदी नाले उसात सगळीकडे फिरलो. रात्रंदिवस डोळ्यासमोर एकच, फक्त आरोपी शोधायचा आहे. हो बर, मग हेच प्रयत्न तुम्ही, आता फार महत्वाचं आहे, हेच प्रयत्न तुम्ही संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर का नाही केले? मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे. शेलार साहेब, तुम्ही तिथं तुमची पोस्टिंग नाही ना? पोलीस आहात ना? पण मग तुमच्या पोलीस दलातले होते ना सगळे तिथे केज पोलीस स्टेशनला? का कुलूप होतं त्यावेळी? नव्हतं ना. केज पोलीस स्टेशनचे सगळे पोलीस काय केलं त्यांनी? संतोष देशमुख, तुम्हीच आता म्हणालात ना, काट्या कुपाट्या बघितल्या नाही, डोक्यासमोर एकाच आरोपीचा शोध. रात्रंदिवस एक केला, आरोपीचा शोध. 75 दिवस फिरतोय, आरोपीचा शोध. मग केज पोलीस ठाण्यात जेव्हा हे कळलं की संतोष देशमुख या सेवाभावी वृत्ती सरपंचाचं अपहरण झाले. संतोष देशमुख काय तुम्हाला माहित नव्हता? व्यक्ती काही नवीन होती? संतोष देशमुख अख्ख्या बीडच्या पंचक्रोशीत ओळखला गेणारा सरपंच आहे. अख्ख्या बीड जिल्ह्यात त्यांचं नाव होतं. संतोष देशमुखांचं अपहरण झालं. अहो असं कळता क्षणी काय करायला पाहिजे होतं तुम्ही? आता जे तुम्ही बोललात ते काट्या कुपाट्यात खेळायला पाहिजे होतं. गल्लोड गल्ली, गावात गाव शोधून काढायला पाहिजे होतं. लोकेशन बघितलं पाहिजे होतं. ट्रेस करायला पाहिजे होतं. आणि हत्या होण्यापूर्वीच, त्यांचा जीव जाण्यापूर्वीच तुम्ही त्या आरोपींच्या तावडीतून संतोष देशमुखांना सही सलामत सोडून आणायला पाहिजे होतं. त्यावेळी तुमचा शोध कुठे गेला? आणि त्यावेळी कुठे गेला तुमचा पोलीस धर्म? कुठे गेला तुमचा पोलीस धर्म? अहो फिर्याद नोंदवायला आलाय, भाऊ आलाय, हो माझ्या भावाची तक्रार घ्यावं, माझा भाऊ अपहरण झालाय त्याचं, प्लीज तेवढी फिर्याद घ्यावं. अहो निवांत
फिर्यादच नोंदवून घेतली नाही, दुसऱ्या टेबलवर गेले. अहो बघा ना प्लीज, अजून आले नाहीत ते का? नंतर पीआय आल्यानंतर सांगतो अरे त्यांना फिर्याद नोंदवायला सांगितली, अजून घेतली नाही. परत वरचं पीआय हेच म्हणतोय. तिथे आणखी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेले. अहो तुम्ही तरी फोन लावा ना विष्णू चाटेला, बघा ना माझ्यासमोर फोन लावा, कुठे गेलाय माझा भाऊ? तरी तुम्ही फोन नाही केलात. बरं एवढं करून तुम्ही मत्स्यजोगचे ग्रामस्थ म्हणतायत. अहो आम्ही जातो शोधायला, आम्ही जातो, फक्त लोकेशन सांगा आम्ही जातो. काय केलं तुम्ही? लोकेशन सुद्धा चुकीचं सांगितलं, तो दिशा सुद्धा चुकीची सांगितलीत. कुठं गेला तुमचा पोलीस धर्म? आणि तुम्ही आता फिरताय. या सगळ्या आरोपींनी एक जीव घालवला. आता संतोष देशमुखांचा ज्यांनी जीव घालवला त्या आरोपींना शोधण्यासाठी तुम्ही जीवाचं रान करताय. अहो त्यांना अपहरण झालं ना, त्याच वेळी त्यांना शोधून काढण्यासाठी जीवाचं रान केलं असतं ना, तर आज मी तुमच्या समोर तुमच्या या पोस्टला उत्तर द्यायला बसलो नसतो भागवत शेलार साहेब. असो, पुढे फार महत्वाचे मुद्दे आहेत. तुम्ही जे मुद्दे मांडताय ना शेलार साहेब, आणखी एक महत्वाचा मुद्दा त्यातला काय आहे? आरोपी पकडताना कुणाची तरी मदत घ्यावीच लागते आणि ते आरोपीच्या जवळचे असले तर लवकर यश येते. उद्देश फक्त आरोपी पकडणे असतो. आम्ही काही पिक्चर मधले पोलीस नाही की आम्हाला तिसरा डोळा आहे आणि लगेच दिसले की पकडले जातील. त्यासाठी लोकांवर विश्वास टाकावा लागतो, त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो आणि काम करताना चुकाही होऊ शकतात. वा, आरोपी पकडताना कुणाची तरी मदत घ्यावी लागते, मान्य आहे, मान्य आहे मला, कुणाची तरी मदत घ्यावी लागते. पण जो आरोपींचाच मित्र आहे, ज्याने आरोपींनाच मदत केलेली आहे, त्याच आरोपींचा मित्राला सोबत घेऊन तुम्ही आरोपींना पकडत बसला तर आयुष्यात कधी आरोपी सापडतील का हो? तुम्ही काय केलंय माहितीये का? तुम्ही एक वाक्य, मी याच्यावर येतोच, पण तुम्ही एक वाक्य बोललाय, आम्ही काय पिक्चर मधले पोलीस नाहीये की तिसरा डोळा आहे आणि लगेच दिसल्याने त्यांना पकडले. अहो पिक्चर मध्ये सगळं खोटं आहे हे अख्ख्या प्रत्येक बघणाऱ्या प्रेक्षकाला माहित असतं. सगळं खोटं आहे, सगळं माहित असतं. पण तुम्ही तर खरे आहात ना, तुम्ही तर खरे आहात ना. खरी ट्रेनिंग घेतली ना तुम्ही. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य खरं खरं उच्चारलात ना तुम्ही. खऱ्या खुऱ्या पोलीस वर्दीत तुम्ही जेव्हा रुबाबात थाटात पोलीस स्टेशनला जात आणि सर्वसामान्यांसोबत गाडी समोर तुमची गाडी जाते ना लाल दिव्याची, तेव्हा मनातल्या मनात सॅल्यूट ठोकणारे आम्हीच असतो ना सर्वसामान्य लोक. आणि तुम्ही पोलीस ठाण्यात तेव्हा पाऊल टाकता आणि तुमच्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जेव्हा तुम्ही सॅल्यूट ठोकता तेव्हा तीच वर्दी असते ना हो. ती तर खरी खुरी आहे ना. गुंडांना अटक करून त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकता, तेही खरं खुरं आहे ना. मग तुमच्याकडे तिसरा डोळा आहे का नाही हे वाक्य म्हणायची गरज काय आहे? आम्ही कुठे म्हणालो? मग त्यावेळी तुमचा तिसरा डोळा का नाही उघडला गेला? ज्यावेळी त्याचं अपहरण झालं तर कुणी केलं त्या विष्णू चाटेने धनंजय देशमुख सांगतोय आणि तुमचा एक पीआय त्या विष्णू चाटेला फोन करतोय, संपर्कात आहे आणि तो सांगतोय धनंजय देशमुखाला काळजी करू नको, मी त्याच्या संपर्कात आहे, काही होणार नाही, 100% तुझा भाऊ परत येणार. कुठं गेला होता तेव्हा तुमचा तिसरा डोळा? तेव्हा का नाही उघडला हो? का तेव्हा डोळे आले होते? अहो डोळ्यात अंजन घालायची वेळ आज तुमच्यावर येते, हे दुर्दैव आहे आमचं. स्कॉटलंड यार्ड नंतर महाराष्ट्र पोलिसांचं नाव घेतलं जातं. आज तुम्ही काय केलं? असो, आरोपी पकडताना कुणाची तरी मदत घ्यावी. अरे कुणाची तरी घ्या, तुमच्याकडे बरेच खबरी असतात, रिसोर्सेस असतात, पण ज्याच्यावर ऑलरेडी लोकांचा संशय आहे, जो आरोपींनाच मदत करतोय असा संशय त्याच्यावर आहे, त्यालाच तुम्ही सोबत घेऊन आरोपींना पकडायला जाताय. बर हे तरी आम्हाला कधी कळलं? तुम्ही बालाजी तांदळे, या बालाजी तांदळेचीच गाडी घेऊन बालाजी तांदळेला आरोपीला पकडायला जा म्हणून सांगता, मुंबईला आहेत म्हणून आरोपी, आणि शोधले सापडले की आम्हाला कळवा म्हणून सांगता. हे पण आम्हाला कधी कळलं? जेव्हा बालाजी तांदळे यानं मीडिया समोर ही माहिती दिली आणि ते पत्र दाखवलं. कसं काय?
इतके दिवस बालाजी तांदळे आरोप होत होते, आठवते का तुम्हाला? आता बालाजी तांदळेचाच कच्चा चिट्टा आपण सगळा काढला पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. बालाजी तांदळे काय आहे? बालाजी तांदळे धनंजय मुंडे माझं दैवत, वाल्मिक कराड माझे नेते, हे या बालाजी तांदळेंचं वाक्य आहे. आता असं वाक्य ज्या माणसानी लोकांसमोर मांडलेलं आहे, त्याच माणसावर याच वाल्मिक कराडच्या चेल्या चपाट्यांना पकडण्याची जबाबदारी पोलीस खातं कसं काय देऊ शकतं? आणि कुठले लोक विश्वास ठेवतील? मी उंजळला मांजर साक्षी झाली, कसं काय विश्वास ठेवायचा तुम्हीच सांगा ना. बरं, बालाजी तांदळे तरी बाहेर येऊन हे काय सांगितलं माहिती तुम्हाला? मस्सा जो कर ग्रामस्थांनी स्पष्टपणे मागणी केलेली आहे, या बालाजी तांदळेला आरोपींना मदत करतोय म्हणून या प्रकरणामध्ये सह आरोपी करा. आणि जेव्हा अशी मागणी सरकारकडे मस्सा जो ग्रामस्थांनी, धनंजय देशमुखांनी लावून धरली, मनोज जरांगेंनी लावून धरली, सुरेश धस यांनी लावून धरली, तेव्हा बालाजी तांदळे बेळातनं बाहेर आलेत आणि मग मीडिया समोर सांगतायत, अहो मी तर आरोपींना पकडून देण्यासाठी मदत करतोय हो, 10,300 किलोमीटर एवढी माझी गाडी चाललेली आहे, बघा बघा हे पत्र, मी कुठे कुठे फिरलो, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, आणखी काय काय, कशासाठी? आरोपींना पकडून देण्यासाठी. अरे आता बालाजी तांदळेचे कारनामे ऐकायचे का? 6 डिसेंबरला ज्या आरोपींवर अॅट्रॉसिटी दाखल व्हायला पाहिजे होती, त्याच आरोपींना सोडवण्यासाठी आणि टेबल जामीन देण्यासाठी 5 मिनिटात केज पोलीस ठाण्यात हजर झालेला हाच तो बालाजी तांदळे. धनंजय देशमुखांना वाल्मिक कराडला कोठडीत भेटायला गेलेल्या याच बालाजी तांदळेनं बीड पोलीस ठाण्यामध्ये धमकावून त्याला आरोपीचा फोटो दाखवणारे हाच तो बालाजी तांदळे. केज पोलीस ठाण्यातल्या कोठडीत असलेल्या आरोपींना पाण्याच्या बाटल्या पुरवणारा हाच तो बालाजी तांदळे. तिकडे कोठडीत गेवराई पोलीस ठाण्यामध्ये एसी लावलेली आहे म्हणून सगळं गार झालंय, म्हणून विष्णू चाट्याला अंगावर रग टाकण्यासाठी त्याला रगी पुरवणाऱ्या गेवराईच्या मॉलमधून खरेदी करून देऊन हाच तो बालाजी तांदळे. आणि सगळ्यात महत्वाचं, 29 नोव्हेंबर रोजी केज मधील विष्णू चाटेच्या कार्यालयासमोरील एका दुकानात वाल्मिक कराड आणि त्याची सगळी चेले चपाट्यांची गँग जेव्हा दिसली, त्या गँग मध्ये मोठ्या तोऱ्यात चालणारा हाच तो बालाजी तांदळे. आता या बालाजी तांदळेला घेऊन तुम्ही आरोपी शोधायला निघालाय. अहो कसे विश्वास ठेवेल जनता तुमच्यावर? तुम्हीच सांगा. या बालाजी तांदळे आणखी एक आरोप काय होता? जी अपहरण हत्या प्रकरणात वापरलेली आरोपींनी गाडी होती, ती गाडी 4 दिवस याच बालाजी तांदळेच्या दारात उभी होती. आता या बालाजी तांदळेच्या दारात जरी गाडी उभी होती असा आरोप त्याच्यावर केल्यानंतर बालाजी तांदळेंनी काय सांगितलं? बालाजी तांदळे काय म्हणाला? माझ्या दारात भागवत शेलार यांची गाडी 4 दिवस उभी होती, हे त्याचं स्टेटमेंट आहे. मग भागवत शेलार कोण? तुम्हीच ना, तुमची गाडी उभी होती ना. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? तुमची गाडी त्यांच्या दारात तुम्ही लावलीत आणि त्याची गाडी घेऊन तुम्ही आरोपी पकडायला गेलात. बघा स्टेटमेंट बालाजी तांदळेचं काय आहे ते. भागवत शेलार यांची गाडी माझ्या दारात उभी होती म्हणून, आणि ती गाडी 10 तारखेलाच पोलिसांनी जप्त केली, म्हणजे 10 तारखेपर्यंत होती ना. अरे काय चाललंय? काय कसला गोंधळ आहे नेमका? आणि कुठल्या पद्धतीने तुम्ही हा विषय बोलताय की नेमका आतापर्यंत आम्ही आरोपींना पकडण्यासाठीच या माणसांची मदत घेत असतो म्हणून? हे कसं शक्य आहे? म्हणजे तुमच्या भूमिका इतक्या अस्पष्ट आहेत की ज्यावेळी तुम्ही आतापर्यंत ज्या बालाजी तांदळेचं गुणगान गाताय ना, त्याच बालाजी तांदळेला सह आरोपी करा अशी आता मागणी व्हायला लागली आहे. पण तुम्ही मात्र या गोष्टीवर हुकाचू बोलायला मागत नाही. आणखी महत्वाचे तुमचे सगळे मुद्दे जे तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये मांडलेले आहेत. आता तुम्ही मला सांगा, या बालाजी तांदळेला जर तुम्ही अजूनही चौकशीसाठी बोलावलं नाहीत, कुठं गेला तुमचा पोलीस धर्म? पुढे याच्या बदल्यात एवढं सगळं आम्ही करतोय, आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न करतोय, याच्या बदल्यात काय मिळालं तर शेलार वाल्मिक कराडसाठी काम करतो, शेलार सुरेश धस यांच्यासाठी काम करतो. अरे अहो ज्या वाल्मिक कराड भोवती हे सगळे
पोलीस आणि हे सगळी गँग यांची नावं घुमतायत. का नाही तुम्ही मला सांगा संशय व्यक्त करणार धनंजय देशमुख? का नाही सांगा संशय व्यक्त करणार सगळी महाराष्ट्रातली जनता तुमच्या पोलिसां खात्याविषयी आणि सगळ्या पोलिसांविषयी? का नाही संशय व्यक्त करणार? सांगा ना तुम्ही मला. कुठलंही नाव काढलं की वाल्मिक कराडशी संबंध आहेच. अहो सुरेश धस यांनी तर स्पष्टपणे सांगितलं मुख्यमंत्र्यांना 200-250 वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या पोलिसांची मी यादी सादर केली आहे. तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्ते त्यांनी तर स्पेशल 26 जणांची यादी बाहेर काढली वाल्मिक कराडशी संबंधित असलेले. भले त्यातले 2-4 जण वाल्मिक कराडशी संबंधित नसतील. कुठे आहेत ते सगळे? भास्कर केंद्रे, सचिन सानप, काय काय नाव आहेत सुरेश धसांनी सांगितलेले. आम्ही नाही काय मीडियाला काही स्वप्न नाही पडलंय. आमदार सुरेश धस दस्तूर खुद्द ते सांगतायत. करुणा शर्मा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवली गेली, पोलिसांनी लुगडं घालून गेले. काय काय चाललंय काय? महादेव मुंडे प्रकरणामध्ये अजूनही 15 महिने झाले तपास नाही. आत्ता नवनीत कावत आलेत, त्यांनी कुठे आता तो मार्ग लावलाय आणि तपासाला गती आली. काय करत होतं 15 महिने? संगीत दिगोळे काय झालं? बापू आंधळे काय झालं? कुठे आहे ते सगळे प्रकरण? कुणीच काय बोलायला मागेना. मग करताय काय बीड मधलं पोलीस प्रशासन? तुम्ही त्याचा पार्ट अँड पार्सल आहात, एक भाग आहात म्हणून. आणि एवढ्या सगळ्यांच्यात तुम्ही का होईना पण एक आपली भावना व्यक्त केलीत, याबद्दल आनंद आहे. पण ती भावना व्यक्त करताना महाराष्ट्राच्या भावना, धनंजय देशमुखांच्या कुटुंबियांच्या भावना, वैभवीची भावना, विराटची भावना, या सगळ्यांच्या भावना तुम्ही पण समजून घ्यायला हव्यात. आम्ही देखील तुमच्या दुःखात सामील आहोत, तुम्ही देखील आमच्या दुःखात सहभागी आहात ना. समदुःखी आहोत ना आपण. मग शोध नको का घ्यायला? आणखी एक महत्वाचा मुद्दा, काय तुम्ही म्हणाला होतात या बदल्यात काय मिळालं? का नाही सांगा. तुमच्या भोवती संशयाची सुई येणार हो. तुमच्या म्हणजे मी वैयक्तिक म्हणत नाहीये. भागवत शेलार व्यक्ती नाही, पोलीस तपासातले एक भाग आहात म्हणून आम्ही तुमच्याशी डायलॉग करतोय. आता तुम्ही मला सांगा, जी मी आता पुढची नावं घेणार आहे सगळ्या पोलिसांची, या सगळ्यांना सहआरोपी करा असं मस्साजोगकरांनी म्हटलं, म्हणून तर आज अन्नत्याग सुरू केलं. माहिती ना तुम्हाला? एकूण 11 जणांना सहआरोपी करा अशी प्रमुख मागणी मस्साजोगकरांनी केली आहे. त्या 11 मध्ये काय माहिती का तुम्हाला? त्या 11 मध्ये 6 पोलीस आहेत. 6 पोलीस कुठल्या कुठल्या सांगू? ऐका, त्यात तुमचं नाव नाहीये हे पहिल्या आधी क्लिअर करतो. पूर्वी केज पोलीस ठाण्यात PI असलेले आणि आता पोस्टिंग बीड हेडक्वार्टरला आहे. आता अधूनमधून ते कॉम्प्युटर येऊन बसतात ती गोष्ट वेगळी. PI प्रशांत महाजन. दुसरे केज पोलीस ठाण्यात आता निलंबित आहेत PSI राजेश पाटील. तिसरे वाशी पोलीस स्टेशनचे PSI रमेश घुले. आता प्रशांत महाजन आणि राजेश पाटील यांच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला माहित झालेलं आहे. रमेश घुले त्या ठिकाणी आरोपी वाशी मार्गे पळाले, त्यांना पळून देण्यात त्यांनी मदत केली म्हणून रमेश घुले. वाशी पोलीस स्टेशनचे हवालदार दत्ता बिक्कड. वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते, गोरख फड. या 6 जणांना सहआरोपी करा अशी मागणी धनंजय देशमुख आणि मस्साजोगकरांनी केली आहे. आता तुम्हीच मला सांगा, या सगळ्यांसाठी वेळेत काही मस्साजोगचे सगळे ग्रामस्थ अंधत्याग करायला? अहो त्यांना माहिती आहे केज पोलीस ठाण्यात यातल्या बऱ्याच जणांनी एकतर वाशीचे सगळे तिथून आरोपींना पळून जाण्यास मदत करणार आहे, आणि तो राजेश पाटील, प्रशांत महाजन आणि यांच्यासोबत जे बाकीचे सगळे त्या आरोपींना मदत करणारे, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे, संभाजी वायबसे, हे सगळे एक आहेत. या सगळ्यांनी या प्रकरणात मदत केलेली आहे. का नाही अन्नत्याग करणार हे? आणि त्यांनी आता सांगितलेलं पण आहे, यांना जर सहआरोपी केलं नाही तर 2 दिवसांनी आम्ही जलत्याग करू, आम्ही पाणी सुद्धा पिणार नाही. ती बिचारी वैभवी सुद्धा बसली हो. धनंजय देशमुख, संतोष देशमुखांची आई पण बसली हो. आता तुम्हीच मला सांगा, एवढं सगळं जर हे चालू आहे तर कुठं गेला पोलीस धर्म? आता शेलार साहेब,
मला फक्त तुमच्या याच गोष्टीवर चर्चा करायची होती, बाकी काही नाही. मला तुमच्याशी वैयक्तिक काही घेणं नाही. स्वतः अंजली दमनिया यांनी देखील तुमच्या या पोस्टवर उत्तर दिलेलं आहे की आम्हाला वैयक्तिक काही घेणं देणं नाही, तुम्ही त्या पोलीस तपासातले एक भाग आहात म्हणून. ना भागवत शेलार आम्ही तुम्हाला बघितलं ना तुम्ही आम्हाला बघितलंय ना, आपला कधी संपर्क आला, पण त्या पोलीस तपासातले एक तुम्ही अधिकारी, एक मूळ भाग आहात. आणि मला एक आनंद आहे की तुम्ही स्वतःची भावना बोलून दाखवलीत, तुम्ही व्यक्त झालात. पण हे व्यक्त होत असताना तुमच्या आजूबाजूची जी सगळी गँग आहे ना, ते काय करतायत बघा. का नाही हो, तुम्ही आतापर्यंत तुमचे सगळे मित्र असतील ना, वरिष्ठ असतील, कनिष्ठ असतील, यांना का नाही तुम्ही म्हणाला तो त्या हो त्या कुटुंबावर काय कोसळले दुःख, नका त्रास देऊ त्यांना, न्याय. आताची तुम्ही पळताय ना हो, तुम्ही मला सांगा, तुम्हीच मला सांगा, 9 तारखेला जे घडलं त्याच दिवशी अपहरण झाल्याची माहिती कळताच लोकेशन ट्रेस करून संतोष देशमुखांना पकडलं. संतोष देशमुखांना या आरोपींच्या तावडीतून सोडवता आलं असतं ना, आलं असतं ना. कुठे गेला होता तेव्हा पोलीस धर्म? 6 डिसेंबरला अॅट्रॉसिटी जर दाखल केली गेली असती तर या आरोपींना अटक करण्यात आली असती ना, तेव्हा कुठे गेला होता पोलीस धर्म? संतोष देशमुखांची डेड बॉडी केज ऐवजी कळमकडे वळवण्यात आली. याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी पोलिसांनी माती खाल्ली ना. कुठे गेला होता तेव्हा पोलीस धर्म? आणि आता कृष्णा आंधळे फरार आहे. हे सगळे आरोपी, सह आरोपी ज्यांना करण्यासाठी प्रयत्न करणं चालू आहे धनंजय देशमुख आणि बाकी सगळ्यांचं, हे सगळेजण मोकाट फिरत असतील, तो कुठे गेला पोलीस धर्म? म्हणून मला तुम्हाला हाच प्रश्न करायचा आहे. जसं श्रीकृष्णानं हाच प्रश्न कर्णाला केला होता, अर्जुनाने नियम धरला होता बरोबर कुणावर? अर्थातच कर्णावर. त्याचं रथाचं चाक जमिनीत घुसलं होतं आणि तेव्हा भाषा धर्माची करतोय कर्ण आणि अर्जुनाला सांगतोय धर्मपाळ मी निशस्त्र आहे. होय, संतोष देशमुख निशस्त्रच होते हो, काही नव्हतं त्यांच्या हातात. ते एकच म्हणत होते, माझ्या गावकऱ्यांसाठी तरी मला सोडा, मी कुठंच नाही, कुणाला कुणाची तुमची नावं सांगणार नाही, पण मला सोडा. हाल हाल करून मारलो आरोपींनी. नंतर डेड बॉडीला पण नको त्या ठिकाणी नेऊन त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न. मग श्रीकृष्णाने विचारलं कृष्णाला, श्रीकृष्णाने विचारलं कर्णाला, आता तू सांगतोस आम्हाला धर्म काय आहे ते? अरे ज्यावेळी धर्माचं रक्षण करायचं होतं, ज्यावेळी धर्माच्या बाजूने उभं राहायचं होतं, तेव्हा तू अधर्माच्या बाजूने उभा राहिलास. त्यावेळी कुठं गेला होता तुझा धर्म? म्हणून श्रीकृष्णाने कर्णाला विचारलं होतं, हे राधासुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? आणि हाच प्रश्न मी आज तुम्हा सगळ्या पोलिसांना विचारतोय, तेव्हा कुठे गेला होता तुमचा पोलीस धर्म, ज्यावेळी संतोष देशमुखांना अपहरण करून त्यांचं हाल हाल करून त्यांना मारण्यात आलं, तरी देखील आज त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना अन्न त्याग करावा लागतोय. तुम्हीच सांगा, कुठं गेलाय तुमचा पोलीस धर्म? पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.